मंडळी, बी आर चोप्रा यांच्या महाभारत या गाजलेल्या मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं वयाच्या 68व्या वर्षी कर्करोगाने निधन झालंय. पंकज धीर यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. मंडळी, पंकज धीर यांना काही काळापूर्वी कर्करोग झाला होता आणि ते या आजारातून बरेही झाले होते. मात्र मागील काही महिन्यात त्यांच्या कर्करोगाने पुन्हा डोकं काढलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. आता मात्र त्यांनी जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्यावर मुंबईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेते पंकज धीर यांनी आजपर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांना खलनायक म्हणूनही प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण महाभारत या मालिकेतील कर्ण ही त्यांची सगळ्यात गाजलेली भूमिका. या भूमिकेमुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. अनेक ठिकाणी कर्णाचा उल्लेख असला की पंकज धीर यांचे मालिकेतील फोटो छापले जायचे. एवढी मोठ्या प्रमाणात त्यांची लोकप्रियता वाढली होती. अभिनेते पंकज यांनी महाभारत सिरियलचे 94 एपिसोड केले होते. तसंच पंकज यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केले. त्यांनी अनेक पौराणिक मालिकांमध्येही काम केले होते. उदाहरणार्थ चंद्रकांता, द ग्रेट मराठा या त्यांच्या काही गाजलेल्या पौराणिक मालिका आहेत. याशिवाय त्यांनी सैनिक, बादशाह, सडक यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते. ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.